मित्रांनो, 18 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षक अभियंता व बुद्धिमापन चाचणीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाचा पूर्णपणे अनालिसिस मी आपल्या समोर सादर करणार आहे. तर या निकालानुसार आपण या परीक्षेसाठी एकूण बसणारे विद्यार्थी, त्याचबरोबर काही निवडक विद्यार्थी जे टॉपचे विद्यार्थी आहेत ते, त्याचबरोबर आपण आपल्या मार्कनुसार आपल्या अगोदर किंवा आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर आपल्या नंतर किती विद्यार्थी आहेत आणि साधारणपणे आपली निवड होण्याची किंवा उपलब्ध जागांनुसार आपली निवड होण्याची काय शक्यता आहे ते या अनालिसिस नुसार तुम्हाला लक्षात येईल. चला तर मग मी मयूर शिंदे आपल्या समोर सादर करत आहे टेट 2025 रिझल्ट अनालिसिस. चला तर मग स्टार्ट करूयात. तर या निकालानुसार अशी एक PDF आलेली आहे आणि ही सदर परीक्षा 27, 28, 29 ते 30 मे आणि 2, 3, 4 आणि 5 जून या 8 दिवशी घेण्यात आलेली आहे. आणि या परीक्षेसाठी जर आपण बसलेले विद्यार्थी जर बघितले तर आपण बघू शकतो की इथून जसा निकाल आलेला आहे त्या निकालामध्ये आपल्याकडे अनुक्रम नंबर आहे, नाव आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे आणि त्याचा फायनल स्कोर आहे आउट ऑफ 200. आणि जर आपण शेवटच्या पेजकडे जर असं गेलो पुढे तर साधारणपणे आपल्याला या PDF नुसार, IBPS कडून आलेल्या या PDF नुसार आपल्याला शेवटचा अंक जो आहे तो जवळजवळ 2,04,988 म्हणजे एवढे विद्यार्थी या टेट परीक्षेला बसलेले होते. आणि त्यापैकी आपण जर अनालिसिस केला तर या अनालिसिस साठी मी काही टूल्सचा वापर केलेला आहे, जसं एक्सेल किंवा पॉवर BI, की ज्यामुळे हा अनालिसिस सहज कोणत्याही व्यक्तीला समजू शकेल. तर वेळ न दवडता आपण जाऊयात आपल्या पेजकडे आणि तुम्हाला सहज दिसेल की साधारणपणे आपल्याकडे जे विद्यार्थी टेट या परीक्षेला बसले होते त्या परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी आपल्याकडे आलेल्या PDF नुसार टेट परीक्षेसाठी एकूण 2,04,988 विद्यार्थी बसले होते. आणि त्यापैकी माझ्याकडे आलेल्या डेटानुसार किंवा त्या डेटापैकी मी माझ्या या अनालिसिस साठी जो डेटा मिळाला मला घेता आला त्यापैकी 1,97,980 विद्यार्थ्यांचा डेटा मी या अनालिसिस साठी घेतलेला आहे. तर या अनालिसिस नुसार जर बघितलं आपण तर मॅक्झिमम ऑफ स्कोर, म्हणजे 200 पैकी सगळ्यात जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 190 मार्क मिळवलेले आहेत. आणि जर बघितलं तर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानुसार जो विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे हिरा सिंग रामलाल राठोड, की ज्याला 190 मार्क मिळालेले आहेत. आणि त्याच्या खालोखालच मग तुम्ही बघू शकताय की काही विद्यार्थी आहेत ज्यांना 189, 87, त्याच्यानंतर 83, 82 असे मार्क मिळालेले आहेत. आणि जर टॉप 20 मध्ये जर आपण रिझल्ट बघितले तर साधारणपणे टॉप 20 मध्ये आपल्याकडे 165 मार्क पर्यंत विद्यार्थी येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती मग आपण या निकालानुसार किंवा जे कॅन्डिडेटचा रिझल्ट आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. आता महत्वाची गोष्ट इथून पुढे आहे की त्यानुसार आपण रिझल्टचा अनालिसिस केला तर तुम्हाला इथं महत्वाची गोष्ट, सगळ्यात कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी सुद्धा इथं आपल्याकडे आहेत आणि मिनिमम ऑफ स्कोर कदाचित त्यांनी त्यांची एक्झाम दिली नसेल त्यामुळं त्यांचा जो स्कोर आहे तो 0 स्कोर दाखवत आहे. आणि साधारणपणे जर आपण ऍव्हरेज मार्क बघितले विद्यार्थ्यांना मिळाले तर साधारणपणे ते 91 मार्कच्या जवळ आहेत. आणि आपण सहज बघितला की इथं 190 मार्क किती विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यातला एकच विद्यार्थी आहे. 189 मिळवणारा एकच विद्यार्थी आहे, 187 मिळवणारा 4 आहेत, 183 मिळवणारे 1 आहेत. असे
पण याच्यात काही गोष्टी अशा लक्षात येतात की 186 किंवा 185, 184 कोणत्याही विद्यार्थ्याला मिळाले नाहीत. 180, 81 कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेले नाहीत. म्हणजे आपण जो डेटा इथं घेतलेला आहे त्या डेटापैकी तरी 1,97,000 विद्यार्थ्यांचा जो डेटा आपल्याकडे आलेला आहे त्याच्यानुसार किंवा मला घेता आला त्यानुसार. आणि जर पुढे जर बघितलं तर इथून आपल्याला साधारणपणे अशा गोष्टी पाहायला मिळतात की साधारण आपल्याला किती मार्क्स आहेत आणि त्या मार्क्सवरून आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत याचा अंदाज आपल्याला लावता येतो. आणि जर बघितला 190 मार्क मिळवणारा विद्यार्थी तर हा पहिलाच आहे, 189 मार्क मिळवणारा दुसरा आहे आणि 187 मार्क मिळवणारे असे 4 विद्यार्थी आहेत. टोटल 6 आहेत आणि 183 मार्क मिळवणारा 7व्या नंबरला येतोय. त्याच खालोखाल आपण जर पुढे सरकत गेलो तर तुम्हाला अंदाज येईल. मी थोडंसं ह्या गोष्टी हळूहळू पुढे सरकवत जातो म्हणजे तुमच्या लक्षात येत जातील की आपल्या पुढे साधारणपणे किती विद्यार्थी आहेत. तुम्ही या उजव्या बाजूची रांग बघू शकताय, हा कॉलम बघू शकताय की याच्यामध्ये समजा साधारणपणे तुम्हाला जर 174 मार्क असतील तर आपल्या पुढे 41 विद्यार्थी आहेत असं तुम्ही लक्षात घेऊ शकताय. त्याच्यानंतर असं जर पुढे सरकत गेलो आपण तर तुमच्या लक्षात येत जाईल हळूहळू की समजा 162 असतील तर त्याच्या पुढे 406 विद्यार्थी असतील. त्याचबरोबर 155 असतील तर त्याच्या पुढे 986 विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर जसे पुढे जाऊयात 146 क्रमांकाच्या किंवा 146 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अगोदर 2485 कॅन्डिडेट आहेत या रिझल्टनुसार. कारण इथं मी कदाचित जास्तही असू शकतात पण इथं अवेलेबल जो डेटा झालेला आहे जवळजवळ 1,97,000 झालेला आहे आणि मला जवळजवळ 7,000 विद्यार्थ्यांचा डेटा माझ्या साठी मला घेता आलेला नाही. तर आपण पुढे जाऊयात. तुम्हाला हळूहळू बघता येईल, तुमच्या मार्क्सवरून तुम्ही जाणून घेऊ शकताय की तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत. आणि मी जरा हे फोकस मोड मध्ये घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही इथं बघू शकताय तुमचा निकाल, तुम्हाला मिळालेल्या मार्कनुसार तुमच्या समोर किंवा तुमच्या अगोदर किती विद्यार्थी आहेत. आणि साधारणपणे पाठीमागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालामध्ये किंवा आधीच्या झालेल्या टेटपेक्षा आत्ताचा जो निकाल आहे तो हाय लागलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत. आणि तुम्ही जर बघितले तर 100 मार्क मिळवणाऱ्या साधारणपणे आधीच्या टेटमध्ये 100 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अगोदर 32-33 हजार विद्यार्थी होते. पण आता या नुसार जवळजवळ 74,000 विद्यार्थी 100 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या पुढे आहेत, अगोदर आहेत. आणि तसंच आपण हळूहळू पुढे जात राहूयात. तुम्हाला हळूहळू अंदाज येत राहील की आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत. आणि साधारणपणे आपण जर असेच खाली जात राहिलो तर तुम्हाला लक्षात येईल की साधारणपणे 182 विद्यार्थ्यांना 0 मार्क मिळालेले आहेत. याचा अर्थ असा होऊ शकतो की या 182 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नसेल. मग त्यात 1 मार्क, 4 मार्क, 5 मार्क असे मार्क मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आहेत. कदाचित त्यांच्या एक्झाम मध्ये काही प्रॉब्लेम झाले असल्यामुळे त्यांना असे मार्क्स मिळालेले असतील. सो हा होता या द्वारे तुम्हाला तुमच्या रिझल्टनुसार अंदाज लावता येईल की आपण कितव्या क्रमांकावर आहोत किंवा आपल्या अगोदर किती विद्यार्थी पुढे आहेत. आणि त्याचबरोबर जसं संख्याशास्त्राच्या भाषेमध्ये इथं जर आपला जर रिझल्ट बघितला तर तो साधारणपणे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. आणि जर तुम्हाला जर साधारणपणे 1,97,000 आता इथं मी सिलेक्ट केलेलं आहे. ऍक्च्युली 100 मार्क मिळवणारे 3,000 विद्यार्थी आहेत. आणि जर पुढे जसं इथं मी येऊन सिलेक्ट करतो तर साधारणपणे हे मार्क 147 मिळवणारे 259 विद्यार्थी आहेत. आणि इथं पण तुम्हाला दिसू शकतंय की ते 259 विद्यार्थी कोण कोण आहेत हे तुम्हाला दिसू शकतंय. साधारणपणे 146 मार्ककडे जाऊयात आपण. आणि 146 मध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स बघता येतील.
इथं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्याच्यातून तुम्ही तुमचं नाव शोधू शकताय. तसेच मी इथं वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करून 137 मार्क मिळवणारे विद्यार्थी कोण कोण आहेत किंवा ते विद्यार्थी कोण कोण आहेत त्या या निकालाच्या किंवा अनालिसिसच्या आधारे मी ते सहज सांगू शकतो किंवा बघू शकतो. तर हा होता टेट रिझल्ट 2025 चा कंप्लीट अनालिसिस. जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील किंवा तुम्हाला हा अनालिसिस तुमच्या उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.